नमस्कार. मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी आणि शेळके मास्टरमाइंड अकॅडमी यांच्या मार्फत आपण दरवर्षी दर आठवड्याला दर शनिवारी आपण आनंदी शनिवार या नावाची संकल्पना आपण राबवतोय. मागच्या शनिवारी आपण सुंदर हस्ताक्षर कसं असावं याविषयी आपण मार्गदर्शन घेतलं. वाळके सरांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. परंतु फक्त स्टुडिओमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन न करता जर आपण फील्डवर जर एखाद्या संस्थेमध्ये ज्या ठिकाणी एक वारकरी अशा प्रकारचं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतं, धार्मिक अशा प्रकारचं शिक्षण मिळतं, आई वडिलांना सोडून विद्यार्थी स्वतःचं स्वावलंबी स्वतःचं जीवन कसं जगतात, स्वतःचं आवरणं, स्वतःचं दप्तर भरणं, स्वतः सगळं करणं, स्वतःचं ताट स्वतः धुणं, हे जे काही गुण आहेत हे या ठिकाणी डेव्हलप केले जातात, ह्या शिक्षण संस्थेमध्ये डेव्हलप केले जातात. आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत एका वेगळ्या शिक्षण संस्थेमध्ये, आणि त्या शिक्षण संस्थेचं नाव आहे श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्था. या शिक्षण संस्थेमध्ये अहिल्यानगर शहराच्या जवळ असणारी ही शिक्षण संस्था अगदी 55 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत या ठिकाणी, लहान वयोगटापासून तर मोठ्या वयोगटापर्यंत. या ठिकाणी पूर्ण धार्मिक शिक्षण दिलं जातं. तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पहाटे 3 वाजता उठणारे हे विद्यार्थी सकाळी त्यांचा रियाज असेल, अभ्यास असेल, सराव असेल, ते पहाटे करून दिवसभराचे त्यांचे सगळे दिनक्रम अगदी यशस्वीपणे पूर्ण करतात. एवढंच काय, सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांना सांगायला खूप आनंद वाटतो, महाराष्ट्रातील तमाम सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनी या आवाजाकडे 2 मिनिटं लक्ष द्या. हे विद्यार्थी फक्त धार्मिक शिक्षण नाही तर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वतः करतायत. स्वतः एवढंच नाही तर तुमच्या समोर आज ते आनंदी शनिवार या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये, या अनोख्या उपक्रमामध्ये आज तुमच्या समोर हे सगळे जण बालमित्र तुमच्या समोर भजन सादर करणार आहेत. आणि भजन सादर करणं मला असं वाटतं एक वेगळी ॲक्टिव्हिटी आहे, आणि या ॲक्टिव्हिटीसाठी वेगळ्या प्रकारच्या शिक्षणाची गरज असते. आणि या शिक्षणाला या विद्यार्थ्यांनी ॲक्सेप्ट केलंय, त्यांच्या आयुष्यामध्ये स्वीकारलंय. त्यांच्या घडवणाऱ्या या सगळ्या गुरुजनांना, म्हणजे आज हे जे काही महाराज आहेत या ठिकाणी हरिहर महाराजांच्या या शिक्षण संस्थेमध्ये खूप व्यवस्थित पद्धतीने ही मुलं घडत आहेत. एका सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही या सगळ्या मंदिरांना या ठिकाणी भेटी दिल्या. इतक्या निसर्गरम्य आणि सुंदर वातावरणामध्ये ही मुलं साधना करतायत. आणि म्हणून आपल्याही विद्यार्थ्यांना फक्त शालेय शिक्षण नाही, फक्त पुस्तकी शिक्षण नाही, तर सरावातील, जीवन जगण्यातील, निसर्गातील हे जर आयुष्यातील शिक्षण आपल्याला थोडं थोडं का होईना जर देता आलं तर मला असं वाटतं आपण विद्यार्थ्यांना काहीतरी ॲडिशनल देतोय, आपण काहीतरी ॲडिशनल व्हॅल्यू त्यांच्या आयुष्यामध्ये ॲड करतोय. आणि म्हणून या उपक्रमामध्ये आज आपण या दुसऱ्या सत्रामध्ये या श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सर्व विद्यार्थ्यांसोबत हा आपला शनिवार जो आहे आज आपण घालवतोय. तर मला असं वाटतं मी या विद्यार्थ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ न घालवता या ठिकाणी माझी ही 2 मिनिटाचं तुम्हाला जी माहिती देण्याची माझी सुरुवातीची जी काही स्टेप आहे ती थांबवतो, आणि तुम्हाला सगळ्यांना हे भजन आहे याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज या कार्यक्रमासाठी आपली मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी आणि शेळके मास्टरमाइंडची जी टीम आहे, यामध्ये मास्टरमाइंड ऑनलाईन क्लासेस समूहाचे अध्यक्ष माननीय सन्माननीय शेळके सर, मारुती शेळके सर, त्याचबरोबर टेक्निकल विभागाचे आपले प्रमुख सूरज, आणि त्याचबरोबर ज्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी या शिक्षण संस्थेमध्ये या बालगोपाळांसोबत साजरा करणार आहोत ते मच्छिंद्र बस्के सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्यांदा भजनाचा आपण सगळेजण आनंद घेऊया, आणि मग आपण वाढदिवस सुद्धा वेगळ्या पद्धतीने. आजच्या वाढदिवसामध्ये केक कापायचा नाहीये, मग केक कापायचा नाही तर काय कापायचंय? केक हा आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक आहे, धोकादायक आहे. आणि म्हणून या प्रथेला आपण जरा थोडंसं बाजूला ठेवूया आणि केकच्या ऐवजी वेगळं काहीतरी कापूया. पण वेगळं काय कापायचं हे मी आत्ताच सांगणार नाहीये. एकदा भजनाचा आनंद घ्या, आणि केक ऐवजी वेगळी प्रथा, वेगळी चाल आणि वेगळी रीत आपल्याला सुरू करायची. आणि तसा वाढदिवस आपण या महाराष्ट्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा तरी किमान आपण करायला सुरुवात करूया. थांबतो याच ठिकाणी. मी सर्वांना विनंती करतो की आपण भजनाचा आनंद सुरू करूया सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांसाठी. धन्यवाद.
हरे राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम राम कृष्ण हरे राजा राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे सावळे राम राम कृष्ण हरे सावळे राम राम कृष्ण हरे सावळे राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम सावळे राम राम
कृष्ण हरि सावळ राम राम कृष्ण हरि सावळे राम सावळे राम सावळे राम सावळे राम सावळे राम राम कृष्ण हरि सानी निद निद पद मप रे रे मग रे रे गग रे रे मम रे रे बाब रे रे धाद रे रे नी रे रे सा नी 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 द ग रे सा सा बळे राम सा बळे राम म पम ब पम ब पम पद पम ब मग म मग म मग म मग म गरे ग गरे ग गरे ग नि द नि रे ग ग नि रे ग म रे ग म द ग म द नि म द नि रे नि द म ग म द नि द सा बळे राम सा बळे राम सानी धनी 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 ध प ध प म प म ग ग म ध नि ध प ध प म प म ग ग म ध नि सा नि ध प म ग रे सा ग म ध नि सा नि ध प म ग रे सा ग म ध नि सा नि ध प म ग रे सा ग म ध नि सा सा बळे राम लय वाढवलं नाही धनी धनी सा पम ग म प धनी धनी सा ग म धनी सा ग म धनी सा ग म धनी सा धनी धनी सा पम ग म प धनी धनी सा ग म धनी सा ग म धनी सा ग म धनी सा धनी धनी सा पम ग म प धनी धनी सा ग म धनी सा ग म धनी सा ग म धनी सा सा बळे राम नि धनी नि धनी 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 ध धनी धनी ध प धनी नि धनी ध प म प ध ध प ध प म ग म प म प म ग रे ग म म ग म ग रे सा रे ग ग
Hari Jai Ram, Hari Jai Ram, Hari Jai Ram. Nida ni da ni da ni da ni da ni da ni da pa da ni da ni da pa ma pa da pa da ga ma pa ma pa ma ga re ga ma ga ma sa re ga re ga. Hari Jai Ram, Hari Jai Ram, Hari Jai Ram. Nida ni da ni da ni da ni da ni da ni da pa da ni da ni da pa ma pa da pa da ga ma pa ma ma ga re ga ma ga re sa re ga re. Hari Jai Ram, Hari Jai Ram, Hari Jai Ram. Savan Ram. Hari Jai Ram, Hari Jai Ram, Hari Jai Ram, Hari Jai Ram. Hari Jai Ram, Hari Jai Ram, Hari Jai Ram, Hari Jai Ram. Hari Jai Ram, Jai Ram, Jai Ram. Savan Ram, Rama Krishna Hari. Savan Ram, Rama Krishna Hari. Savan Ram, Rama Krishna Hari. Rama Krishna Hari. Jaya Jaya Rama. Rama Krishna Hari. Jaya Jaya Rama. Rama Krishna Hari. Jaya Jaya Rama. Jaya Jaya Rama. Jaya Jaya Rama. रामकृष्ण हरी. यापुढील रूपाचा अभंग हे श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्थेतील सुंदर विद्यार्थी श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य कार्तिक महाराज बोरोडे हे गातील. रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता सुख डाले वो साजने सुख डाले वो साजने तो विठ्ठल बर पा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख डाले ओ साजनी सुख डाले ओ साजनी तो तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा
बरवा ओ हरी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर अरे गप गप गरे गप दा 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 सारे गरे गरे दा रे दा द ब दा द ब ग रे प ग रे प ग रे सा ग रे सारे गप द स प द सा सारे गप द स प द सा सारे गप द स प द सा सारे गप गरे गप द सा द स द सारे गरे गरे सा द रे सा द प सा द प ग द प ग रे प ग रे सा ग रे सारे गप द स प द सा सारे गप द स प द सा सारे गप द स प द सा सारे गप गरे गप द सा द स द सारे गरे गरे सा द रे सा द प सा द प ग द प ग रे प ग रे सा ग रे सारे गप द स प द सा सारे गप द स प द सा सारे गप द स प द सा सर्व सुखाचे आगर प प ग रे द द प द सा द द प रे रे सा रे ग ग रे सा द सा द प ग रे सा द सा द प ग रे सा द सा द प ग रे सा सर्व सुखाचे आगर सबर कुमा देवी वर बाप देवी वर तो हमें ठल बरवा तो हमें ठल बरवा बेठल बरवा
रामकृष्ण हरी. यानंतरचा अभंग सुंदरते ध्यान हा अभंग राहील आणि तो अभंग आश्रमाचे विद्यार्थी श्री हरिप्रसाद महाराज गाढे हे गातील आणि त्यांना मृदंगावरती साथ हे बालवयोगटातील श्री हरिभक्तीपरायण ज्यांचं गाव लातूर जिल्ह्यामध्ये आहे असे हरिभक्तीपरायण अमित महाराज बिराजदार हे त्यांना मृदंगावरती साथ करतील. बाकी सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी पाठीमागे स्कोर देतील. रामकृष्ण हरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार गळा काज पितांबर, तुळसी हार गळा कास पितांबर, तुळसी हार गळा कास पितांबर, कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कंठी कौस्तुभमणि विराजित, कंठी कौस्तुभमणि विराजित, तुळसी हार गळा कास पितांबर, तुळसी हार गळा कास पितांबर, तुळसी हार गळा कास पितांबर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सारे मरे सारे म पनि पम पनि सारे म रे सनि सनि पम पम रे सनि रे म पनि सा 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 नि सारे म रे सारे म पनि पम पनि सारे म रे सनि सनि पम पम रे सनि रे म पनि सा 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 नि सारे म रे सारे म पनि पम पनि सारे म रे सनि सनि पम पम रे सनि रे म पनि सा 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 रे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुझे हार गळा पासे पितांबर तुझे हार गळा पासे पितांबर तुझे हार गळा पासे पितांबर पासे पितांबर जय जय विठ्ठल रखुमाई माई जय जय विठ्ठल रखुमाई माई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई माई जय जय विठ्ठल रखुमाई माई जय जय विठ्ठल रखुमाई माई विठ्ठल रखुमाई जय जय
विठ्ठल 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 रे मामा रे मा बाबा मा पानी नी पानी दा पानी दा नी दा नी बाबा रे मा पानी दा रे मा पानी दा रे मा पानी दा सारे मामा रे मा बाबा मा पानी नी पानी दा पानी दा नी दा नी रे मा पानी दा रे मा पानी दा सारे मामा रे मा बाबा मा पानी नी पानी दा पानी दा नी दा नी रे मा पानी दा रे मा पानी दा रे मा पानी दा जय जय विठ्ठल रखुमाई माई जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रामकृष्ण हरी. आज आपण या ठिकाणी ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याकरिता एकत्र उपस्थित झालेलो आहोत असे आमचे जीवलग परमस्नेही श्री मच्छिंद्रनाथ म्हस्के सर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याकरिता आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित भजन संध्येसाठी बसलेलो आहोत. आणि आपण आत्तापर्यंत पंचपदी केली. आता याच्यानंतर ज्यांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांच्यासाठी आपण संतांकडून आशीर्वादपर एक अभंग त्यांच्यासाठी गाऊयात. रामकृष्ण हरी. अल्प आयुष्य फावेत या कुळा अल्प आयुष्य फावेत या कुळा माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा माझिया सकळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य फावेत या कुळा अकल्प आयुष्य फावेत या कुळा अकल्प आयुष्य फावेत या कुळा कल्पनेची बाधा
न हो कोणे काळी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी आसो ही संत मंडळी सुखी आसो आकल्प आयुष्य हवेत या पुळा आकल्प आयुष्य हवेत या पुळा आकल्प आयुष्य हवेत या पुळा अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी माझ्या विष्णुदासा भाविकासी आकल्प आयुष्य हवेत या कुळा आकल्प आयुष्य हवेत या कुळा आकल्प आयुष्य हवेत या कुळा गपद सानी पनी दद गदप गपनी दप गरे गरे ने दा 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 गपद नि दा गपद नि दा नि दा नि हरि दा नि दा गपद नि दा गपद नि दा दा रे रे नि दा गपद नि दा गरे नि सा दा ग प प ग प द द प द नि 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 द नि सा ग रे द नि रे द नि द नि द प ग प द नि सा नि द प ग रे सा ग प द नि सा सा नि द प ग रे सा ग प द नि सा सा नि द प ग रे सा ग प द नि सा ना म म नि सा या सा नि द नि द प ग प ग रे ग रे सा सा नि द नि द प ग प ग रे ग रे सा नि द नि द प ग प ग रे ग रे छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय
सनी धनी धनी द पग पग रे रे सनी धनी धनी द पग पग रे रे सनी धनी धनी द पग पग रे रे छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय सनी धनी धनी द पग पग रे रे सनी धनी धनी द पग पग रे रे सनी धनी धनी द पग पग रे रे छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय नाम मने तया असावे कल्याण जामुखी निधान पांडुरंग पांडुरंग आगल बायुष हवे तया आगल बायुष हवे तया कुळा आगल बायुष हवेत या कुळा हवेत या कुळा हवेत या कुळा राम रामकृष्ण हरी. या ठिकाणी आपण भजनाच्या शेवटकडे जाऊया. आता या ठिकाणी भजनामध्ये शेवट म्हणला जातो गायला जातो तो राग म्हणजे भैरवी राग आणि आपण भैरवी रागातली या ठिकाणी जाऊ दे रे कमल नयना ही गवळण या ठिकाणी आपण सादर करणार आहोत. सर्व वारकरी मंडळी सर्व बाल वारकरी या गवळणीला भरभरून साथ देतील. रामकृष्ण हरी. जाऊ दे रे कमल नयना 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 कृष्णा तुझी काना तुझी कृष्णा तुझी रे मुरली पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज पाहिली यमुनेच्या पाण्या जाता दृष्टी पडली सहज रे विसरले देह भाव वासनेचे बीज रे जाते सिद्ध पंथे कृष्णा वाट माझी सोड रे जाते सिद्ध पंथे कृष्णा वाट माझी सोड रे जाऊ दे रे कमल नयना 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 कृष्णा तुझी काना तुझी कृष्णा तुझे रे मुरली पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज घरी सासू सासऱ्याचं जाच मला भारी सासू मोठी भांड कर मदन पाहे बरी घरी सासू सासऱ्याचं जाच मला भारी सासू मोठी भांड कर मदन पाहे बरी पतीलाही राग येतो जीव माझा जाईना पतीलाही राग येतो जीव माझा जाईना जाऊ दे रे कमल नयना 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 कृष्णा तुझी कृष्णा तुझी कृष्णा तुझी रे मुरली पाहिली मी आज रे
पाहिली मी आज रे, पाहिली मी आज. पतिव्रताने म्हटला माझा सारा, पतिव्रताने म्हटला माझा सारा सारा. पतिव्रताने पतिव्रताने म्हटला माझा सारा. प प प प ग प ध नि ध म ग रे ग रे 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 नि द सा 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 ग प प प ग प ध नि ध म रे ग म ध म रे नि द सा सा ग म ध प म ग रे 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 ग म रे सा ग म प ध प प ध नि ध सा म प ध नि नि ग म प ध ध रे ग म प प सा रे ग म ग रे ग म रे सा. ओ मिले सुर मेरा तुम्हारा, ओ मिले सुर मेरा तुम्हारा, ओ सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा से, सुर की नदियाँ हर दिशा से बहके आंगन में, बहके आंगन में. बादलों का रूप लेकर, बादलों का रूप लेकर बहके आंगन में. मिले सुर मेरा तुम्हारा, ओ मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा. पावलो पंढरी पंढरी, पावलो 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 पंढरी. आपले माहेर, आपले माहेर. नाही संसार, नाही संसार, तुका म्हणे पावलो पंढरी. वैकुंठ भुवन, पावलो पंढरी, वैकुंठ भुवन, पावलो पंढरी, वैकुंठ भुवन. धन्य आजी दीन सोनियाचा बाबलो पंढरी, वैकुंठ भुवन. आश्रमात या कधी रे येशील, कधी रे येशील, कधी रे येशील. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, हो रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. एका जनार्दने हा
पतिव्रताने म्हटला माझा सारा गमद मगम गमदनी दमद मदनी दनी 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 दमद मम गम गरे सा गमदनी सा गम गरे सा गमदनी सा गम गरे सा गमदनी सा गम द द द द द द गमदनी नी 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 मदनी सा 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 विठ्ठल 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 गम पम गम गम पदनी दब पदनी दनी पद मम गम गरे गमदनी सा 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 गम पम गम गम पदनी दब पदनी दनी पद मम गम गरे सा गमदनी 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 सा गम पम गम गम पदनी दब पदनी दनी पद मम गम गरे सा गमदनी 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 सा पतिव्रताने म्हटला माझा सारा तुझ्या पायी संसार झाला पाठी मोरा तुझ्या पायी संसार झाला पाठी मोरा एका जनार्दनी साऱ्या करलेन झारा एका जनार्दनी साऱ्या करलेन झारा जाबू दे रे कमल नयना 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 कृष्णा तुझी काना तुझी कृष्णा तुझी रे मुरली पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज पाहिली मी आज पाहिली आ ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली एवढं झालं ज्ञानेश्वर माऊली हो आमुचे ज्ञान बाराया माझ्या तुको बाराया सोपान मुक्ताबाई ज्ञाना सखया निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माझे माऊली माझे ज्ञानेश्वर माऊली हो आमुचे हा हे दान देगा देवा तुझा विसरण बाबा विसरण बाबा तुझा विसरण बाबा गुण गायनावलीचे माझे सर्व जोडी माझे सर्व जोडीचे माझे सर्व नलगे मुक्ती धन संपदा छंद संग देई सदा छंद संग दे सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे सुखे घालावे आमासे गुण गायनावलीचे माझे सर्व जोडी माझे सर्व जोडी हेचे माझे सर्व जोडी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिली लेकुरे बेडी वाकुडी भूतले कराचमा हा नाही उच्चारिला अधिकार म्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वर
कला धागा पाया पे किंकरा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हरि ज्ञानदेव तुकाराम 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण आमचे परममित्र जिवलग सखे श्री म्हस्के सर यांच्या आज अभिष्टचिंतन सोहळ्याकरिता आपण सर्वजण जिवलग मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहोत झालेलो आहोत. आणि आज या ठिकाणी आपण सुंदर अशी भजन संध्या त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सादर केलेली आहे. आणि सर्वांच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी एक 5 मिनिट पखवाज वादन करून तुमच्यासमोर सादर करतो. रामकृष्ण हरी.
आठवडाभर अभ्यास केल्यानंतर सोमवारपासून तर शनिवारपर्यंत दररोज पुस्तकं, दररोज वह्या, दररोज लेक्चर आणि दररोज शाळा आणि दररोजचं तेच रुटीन, या रुटीनमध्ये जेव्हा आपण असतो आपल्या मनाला कुठंतरी कंटाळवाणा येतो, आपल्या मनातरी कुठंतरी थकल्यासारखं वाटतं आणि आपल्या मनाला एका आनंदाची आणि वेगळ्या एका काहीतरी अनुभवाची गरज असते. आणि म्हणूनच आपण शिक्षणाबरोबर संस्कार, मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी आणि शेळके मास्टर माइंड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपण दर शनिवारी आनंदी शनिवार ही संकल्पना महाराष्ट्रभर राबवतोय. आणि या दुसऱ्या शनिवारी आज आपण श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहोत. मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी, शेळके मास्टर माइंड अकॅडमीची आपली टीम या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आहे. आज तुम्ही आज घेतलेला हा भजनाचा आनंद मला वाटतं खरोखर मिले सूर मेरा तुम्हारा याचा खरोखर आनंद तुम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे. मला वाटतं मिले सूर मेरा तुम्हारा आपली जनगण मन आणि प्रतिज्ञा म्हणत असताना ज्यांची पहिलीच ओळ पाठ असते आणि बाकीचं काही पाठ नसतं ते भारत माझा देश आहे इथं आलं का तेवढंच म्हणतात आणि तिथं कुठंतरी मिले सूर मेरा तुम्हारा होतं. पण आज तुम्ही खऱ्या अर्थाने एक वेगळा अनुभव अगदी महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आज प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पालक आणि प्रत्येक शाळेवर काम करणारा शिक्षक या ठिकाणी मंत्रमुग्ध झालेला दिसतो. आणि म्हणून या छोट्या छोट्या बाळ गोपाळांबरोबर आज या कार्यक्रमामध्ये आज महाराष्ट्रामध्ये संबंध विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत. आणि म्हणूनच या संस्थेविषयी जर आपल्याला एवढं चांगलं शिक्षण या विद्यार्थ्यांना मिळत असेल, या विद्यार्थ्यांना एवढ्या कमी वयामध्ये स्वावलंबी बनवलं जात असेल, तर या शिक्षण संस्थेचं दररोजचं रुटीन कसं आहे, या विद्यार्थ्यावर कोणते संस्कार केले जातात. आणि म्हणूनच आज या ठिकाणी या संस्थेची थोडक्यात माहिती देण्यासाठी या हरिहर वारकरी शिक्षण संस्थेचे जे प्रमुख आहेत हरिभक्त परायण श्री स्वामी महाराज यांना या ठिकाणी या संस्थेची माहिती देण्यासाठी मी विनंती करतो. त्या अगोदर तुम्हाला आपल्या सगळ्यांना जाणीव करून देतो की या संस्थेमध्ये फक्त अहिल्यानगर जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधून, वेगवेगळ्या जिल्ह्यामधून विद्यार्थी या ठिकाणी हे आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. तुम्ही पाहिलं की अगदी छोटी छोटी मुलं पखवाद वाजवत आहेत, हार्मोनियम वाजवत आहेत, आपल्याला साधा टाळ पण वाजवता येत नाही. आणि म्हणूनच याच्या पुढे जाऊन शिक्षणाबरोबर संस्कार याची खरोखर आज खूप गरज आहे. मोबाईलमध्ये गेम खेळणारा आपला विद्यार्थी, व्हिडिओ गेम बरोबर तासनतास खेळणारा आज विद्यार्थी, याच्या बाहेर कुठंतरी येणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये एक वेगळी क्रांती, वेगळ्या संस्काराची नांदी आपल्याला म्हणूनच करायची आहे. आणि म्हणूनच आपण मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी आणि शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या माध्यमातून हा उपक्रम आनंदी शनिवार हा आपण राबवतोय. मी महाराजांना विनंती करतो की या संस्थेचं रुटीन नेमकं कसं चालतं याची थोडक्यात माहिती आहे त्यांनी या ठिकाणी द्यावी. हरिभक्त परायण श्री स्वामी महाराज. रामकृष्ण हरी. आमची ही श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्था इसळक निंबळक तालुका जिल्हा अहिल्यानगर या संस्थेची दिनचर्या अशी आहे की या ठिकाणी मुलं प्रातःकाली पहाटे 3:30 वाजता उठतात. 3:30 वाजता उठल्यानंतर मुलं सुरुवातीला फ्रेश होतात. फ्रेश झाल्यानंतर ते गायनाचा तास सव्वा तास आणि मृदंगाचा तास सव्वा तास रियाज करतात. आपण संस्थेमध्ये वेगवेगळे गट केलेले आहेत अभ्यासासाठी. रोजचा अभ्यास संस्थेच्या ग्रुपवरती पालकांना पाठवला जातो. या ठिकाणी फळा पण आहे शिकवण्यासाठी मुलांना, विद्यार्थ्यांना. रोज 12 खडी, इंग्लिश, पाडे असतील ते रोजचा अभ्यास, आजचा वार, आजची डेट ते टाकून आम्ही विद्यार्थ्यांचा अभ्यास लिहितो. आज विद्यार्थ्यांनी कितवा पाडा पाठ केला, आज विद्यार्थ्यांनी कोणता इंग्रजी शब्द पाठ केला, आज विद्यार्थ्यांनी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील कोणची ओवी पाठ केली किंवा हरिपाठातील कोणता अभंग पाठ केला, तुकोबारायांच्या गाथ्यातील कोणता अभंग पाठ केला, गीतेतील श्रीमद भगवद्गीतेतील कोणता श्लोक पाठ केला, ते त्या तारखेला लिहिलं जातं. आणि ते त्यांच्या पालकांच्या समाधानाकरिता आणि संस्थेने काहीतरी त्यांची फसवणूक न करता काहीतरी त्यांचं कार्य
चांगलं केलेलं आहे किंवा त्यांच्या मुलांना चांगल्या वळणाला लावलेलं आहे याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी हे संस्थेने आमच्या हा उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच आम्ही हे करतो की रोज मुलांचा अभ्यास त्यांच्या घरी पाठवतो. एक तास सकाळी आम्ही गायनाचा पकवाजाचा रियाज घेतो. त्याच्यानंतर मुलं फ्रेश होतात. त्याच्यानंतर आम्ही व्यायाम योगा मुलांकडून करून घेतो. त्याच्यानंतर नित्यनेम असतो, देवपूजा असते, त्याच्यामध्ये 1 तास जातो विद्यार्थ्यांचा. त्याच्यानंतर मुलांना सकाळी बरोबर 7:30 वाजता नाश्ता असतो आणि 7:30 वाजता नाश्ता झाल्यानंतर 8 वाजता बरोबर मुलं गीतेच्या हरिपाठाच्या पाठाला बसतात. 8 ते 10 या 2 तासामध्ये गीतेचा हरिपाठाचा पाठ विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो. त्याच्यानंतर 10 वाजता मुलं जेवण्यासाठी बसतात. पवित्र असं मधुकरी पद्धतीचं जेवण आपल्या संस्थेमध्ये दिलं जातं. ही मधुकरीची परंपरा हे नाथांपासून चालत आलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्षासे केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवासार चोजविले. अशी आदिनाथांची परंपरा त्यांच्यापासून ही मधुकरी सुरू झालेली आहे आणि ही पवित्र अशी परंपरा आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जर आज या ठिकाणी जर ठरवलं की विद्यार्थ्यांना याच ठिकाणी स्वयंपाक करून त्यांची व्यवस्था स्वतंत्र याच ठिकाणी करायची तर आम्ही करू शकतो. परंतु ज्ञानोबारायांनी आमच्या गुरुजनांनी जे काही परंपरा घालून दिलेली आहे वारकरी संप्रदायाने ती परंपरा जोपासण्यासाठी ही मधुकरीला मुलांना जावंच लागतं. मधुकरीला गेलेले अनेक फायदे शास्त्रांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये माणसामधला अहंकार जातो का तर आपण आपल्या हातामध्ये ज्यावेळेस भिक्षेचं ताट घेतो त्यावेळेस ज्याच्या अंतकरणामध्ये अहंकार आहे तो मनुष्य कधीही भिक्षापात्र घेऊ शकत नाही. ज्याच्यातील अहंकार गेलेला आहे तोच मनुष्य भिक्षापात्र घेऊ शकतो. आणि एकदा का अहंकार गेला म्हणजे तो देव झाला. तुकोबराय म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. त्याच्यातील जर अहंकार गेला तर तो देव होतो. नाहीतर तो किती जरी मोठा महापुरुष राहिला आणि त्याच्याजवळ जर अहंकार असेल तर तुकोबराय म्हणतात तो वाया जातो. पूर्ण त्याचं जीवन हे अधोगतीला जातो. मस्के सर असते आमचे सर्व हे मित्र कंपनी जीवलग मंडळी असं आम्ही रोज अनुभव घेतो महाराज की अहंकाराने काय माती होते माणसांची. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना महेश भाऊ? हा, अहंकाराने माणसाची कधीही अधोगतीच होते, प्रगती कधीच होत नाही. म्हणून माणसाने अहंकाराला करू नये. अहंकार डावलून माणसाने नम्रता जवळ केली पाहिजे. विद्या विनयन शोभते आपलं हे वाक्यच आहे, सुविचारच आहे. या पद्धतीने चालवण्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही मधुकरीचं एकदम शुद्ध भोजन त्यांना देतो. मधुकरीचं अजून एक विशेषता अशी आहे की ते भोजन गावातील मंडळी सुरुवातीला जी भाकरी करतात ते देवाला नैवेद्य म्हणून आपल्या मधुकरीच्या ताटामध्ये वाढतात. म्हणजे एवढी पवित्र श्रद्धा त्यांची ही संस्थेवरती आणि संस्थेच्या छोट्या छोट्या ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संत मांदियाळीवरती आहे. मग ते काय करतात तर भगवंताला निर्गुण निराकार मूर्तीला नैवेद्य दाखवण्यापेक्षा हे सगुण साकार असणारे गोपाल निष्पाप विद्यार्थी निष्पाप वारकरी यांना जर आपण जर नैवेद्य दिला तर आपला नैवेद्य नक्की सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. ही मधुकरीची दुसरी विशेषता आहे. आणि तिसरी विशेषता अशी आहे की जोपर्यंत ते आपल्या घरी असतं अन्न तोपर्यंत ते अन्न असतं आणि जेव्हा ते त्या मधुकरीच्या शुद्ध पात्रामध्ये पवित्र पात्रामध्ये ते त्या ठिकाणी ठेवलं जातं त्यावेळेस त्याला प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं. आणि आपण 1 दिवसाच्या प्रसादासाठी कितीतरी धडपड करतो, परंतु आमच्या बालवारकऱ्यांचं आमचं सौभाग्य एवढं आहे की आम्ही भगवंताचा प्रसाद रोज सेवन करतो. आम्ही त्या प्रसादाशिवाय दुसरं काहीच सेवन करत नाही. त्याच्यानंतर मुलं 10 वाजता जेवतात. हे मधुकरीचं तुम्हाला मी थोडक्यात महत्त्व सांगितलं. का सांगितलं तर बऱ्याच जणांचा शहाण्या सुशिक्षित माणसांचा असा गैरसमज आहे की लोक भीक मागून महाराज सांभाळतात. हा शुद्ध असणारा एकदम गैरसमज आहे. हा गैरसमज दूर होण्यासाठी मी तुम्हाला मधुकरीचं थोडक्यात महत्त्व सांगितलं. बाकी आणखी त्याचे अनेक फायदे आहेत. त्याच्याने माणसाचं ब्रह्मचर्य टिकून राहतं. त्याच्याने माणसाच्या जीवनामध्ये मनामध्ये वाईट वासना वाईट विचार विद्यार्थी दशेमध्ये वाईट कुठलेही त्यांच्या ठिकाणी करण्याची दुर्बुद्धी होत नाही. हे असे अनेक मधुकरीचे फायदे आहेत. म्हणून आपल्या संस्थेने मधुकरी स्वीकारलेली आहे. 10 वाजता मधुकरी येते आणि मधुकरीला 2 मुलं जातात रोज आणण्यासाठी आणि ते मुलं मधुकरी घेऊन येतात. त्याच्यानंतर 10 वाजता मुलं जेवण करतात. 10:30 वाजता मुलांना संस्थेच्या गाडीमध्ये
शाळेमध्ये नेऊन सोडलं जातं. त्याच्यानंतर 10:30 ते 5:30 हा पूर्ण टायमिंग हा मुलांचा शाळेमध्ये जातो. 5:30ला मुलं इथं येतात संस्थेमध्ये आल्यानंतर सुरुवातीला ते फ्रेश होतात. त्याच्यानंतर लहान विद्यार्थी आहेत, त्यांना भुका लागलेल्या असतात, त्याच्यामुळे आम्ही लगेच नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. आल्यानंतर ते नाश्ता करतात. 6पर्यंत सगळं आवरतं मुलांचं. 6 ते 7 आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे दंडकाप्रमाणे ज्ञानोबारायांचा हरिपाठ किंवा भजन आम्ही घेतो रोज 1 तास 6 ते 7. त्याच्यानंतर 7 ते 9 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास घेतला जातो. त्याच्यामध्ये एक पाढा त्यांना शिकवला जातो. तो मराठीमध्ये 1 आणि इंग्रजीमध्ये 1 असं त्याचं सविस्तर विवरण करून त्यांना सुचेल जमेल पचेल अशा एकदम अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैसे देऊ असं या तुकोबरायांच्या न्यायाप्रमाणे आम्ही त्यांना शिकवतो. जसे त्यांना जेवढ्या खालच्या पातळीला येऊन समजून सांगता येईल तेवढ्या खाली येऊन आम्ही त्यांच्यामध्ये मिसळून त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर 9 वाजता मुलं जेवायला बसतात. जेवण झाल्यानंतर आम्ही भगवंताची एक माळ जप करतो. जप झाल्यानंतर मुलं 9:30 पावणे 10च्या दरम्यान आराम करतात. त्याच्यानंतर मुलांना डेली रुटीन मग सुरू 3:30ला उठून मुलं डबल रियाज करतात. आणि रोजचा अभ्यास त्यांना पालकांना गेल्यामुळं पालकही आम्हाला म्हणजे आमच्यावरती खुश राहतात, विद्यार्थ्यांवरती खुश राहतात. जी मुलं अभ्यास करत नाहीत त्यांना आम्ही शिक्षा करत नाही, डायरेक्ट त्यांच्या पालकांनाच सांगतो की हा विद्यार्थी तुमचा आठवडा झाला, तुम्हीच पहा, याचा अभ्यास तुम्हाला रोजचा पाठवलेला आहे, हा अभ्यास करत नाही. मग ते त्यांना समजून सांगतात. आणि साम दाम दंड भेद हे काहीही न वापरता मुलं सहजपणे सगळीच मुलं यारे यारे लहान तोर याती बल त्या नारी नर या न्यायाप्रमाणे अवघे धरू सुपंत या पद्धतीने सगळीच मुलं या ज्ञानगंगेमध्ये नाहून निघतात. अशी आमच्या संस्थेची डेली रुटीन आणि दिनचर्या आहे. रामकृष्ण हरी. हरिहर वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख हरिभक्त परायण श्री स्वामी महाराजांनी अगदी थोडक्यामध्ये त्यांची जी दिनचर्या आहे विद्यार्थ्यांची ती दिनचर्या सांगितली. पण मला महाराजांना एकच गोष्ट सांगायची की आमचे लेक्चर सकाळी 6 वाजता सुरू होतात. मॉर्निंग 6 सकाळी 6 वाजता पहिलं लेक्चर असतं 8वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी. हे विद्यार्थी सकाळी 6ला लेक्चरला जॉईन होताना मला वाटतं कुणी आईचा एखादा फटका खात असेल, कुणी वडिलांचा एखादा फटका खात असेल. पण जर तुम्ही यांच्याबाबत विचार केला आणि महाराजांनी आत्ता सांगितलं सकाळी 3:30 वाजता, हे दुपारचे 3:30 नाही म्हणत मी, पहाटे 3:30 वाजता हे विद्यार्थी उठतात आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत यांची दिनचर्या चालू असते. यांची संघर्ष, यांचा जर त्रास तुम्ही बघितला तर मला एकच म्हणावंसं वाटतं, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में, जब आग लगी हो सीने में. एकाच ध्येयाने प्रेरित झालेले हे सगळे बालगोपाळ आणि त्यांना शिकविणारे हे सगळे हरिभक्त परायण सर्व महाराज यांना खरोखर आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करूया. आपल्या आनंदी शनिवारचा पहिला टप्पा झाला. आपल्याला आज आणखी एक मेसेज घ्यायचा आहे, आणखी एक संदेश घ्यायचा आहे. आपण सगळेजण वाढदिवस साजरे करतो आणि वाढदिवस म्हटलं की केक, वाढदिवस आणि केक जणू काही समानार्थी शब्द होऊन गेले. आणि म्हणूनच हा केक न कापता एक वेगळा फाटा, एक वेगळी पद्धती आपल्याला या ठिकाणी द्यायची. आणि म्हणूनच आपल्या सर्वांचे परमस्नेही मच्छिंद्र मस्के सर यांचा वाढदिवस, यांचं अभिष्ट चिंतन या ठिकाणी आज खरोखर आपण सगळेजण भाग्यवान आहोत. श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये या बालगोपाळांसोबत आपण त्यांचा आज वाढदिवस साजरा करतोय. आणि म्हणूनच आज या आपल्या आनंदी शनिवारचा दुसरा टप्पा तो म्हणजे आज आपण वाढदिवस साजरा करूया. परंतु या वाढदिवसाला आपण केक नाही तर फळांचा बॉक्स, फळे कापून आज हा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. आणि आजपासून मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी, शेळके मास्टर माइंड अकॅडमी आणि श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्था याचे विद्यार्थी मला वाटतं इथून पुढे वाढदिवस करताना केक नाही, काय कापतील, 2 का होईना फळं कापतील. मी म्हणतो 1 केळी 2 जागेवर करून जरी खाल्ली तरी पण त्या ठिकाणी वाढदिवस साजरा झाला. आणि म्हणून एक वेगळी प्रथा आपण सगळेजण सुरू करूया.
आणि यानंतर मी सर्वांनाच उभं राहायची विनंती करेल आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण पुढची अरेंजमेंट करूया. आनंदी शनिवार या उपक्रमामध्ये या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला एक दुसरा संदेश की वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्याला केक ऐवजी फळांचा बॉक्स, फळं कापायचीत. यासाठी मी आजचे जे अभिष्ट चिंतन मूर्ती आहेत, जे कीर्ती लहान पण मूर्ती महान असं यांच्याबद्दल म्हणता येईल, सामाजिक कार्य ज्यांचं मोठं आहे असे आपले परमस्नेही मच्छिंद्र मस्के सर यांना मी विनंती करतो आपल्या सर्वांच्या साक्षीने की त्यांनी या ठिकाणी फळांचा बॉक्स कापून या ठिकाणी आपला बर्थडे जो आहे सरांचा तो आपण साजरा करूया. आपण सर्वजण या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात. ऑनलाईन लाईव्ह आपण सगळ्या गोष्टी पाहतायत. एका वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हरिहर वारकरी या ठिकाणी फळांचा बॉक्स कापून आपला वाढदिवस जो आहे तो एका वेगळ्या पद्धतीचा वाढदिवस आपण साजरा करतोय. वरदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जरूसरा महाराज की जय. जंत महाराज की जय. महाराज की जय. सरांना संपूर्ण आयुष्यासाठी त्यांचं आरोग्य हे खूप चांगलं राहो, त्यांच्या आयुष्यात त्यांची भरभराट, त्यांची प्रगती हो आणि आपल्या सर्वांच्या सहवासामध्ये ते कायम राहोत अशा शुभेच्छा सरांसाठी देऊया. यानंतर या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातोय. मी मास्टर माइंड ऑनलाईन क्लासेस समूहाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मारुती शेळके सर यांना विनंती करतो की सरांचा सत्कार जो आहे या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन मच्छिंद्र मस्के सरांचा सत्कार जो आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने सरांचा सत्कार या ठिकाणी होतोय. यानंतर मी या कार्यक्रमाला आनंदी शनिवार हा आपला उपक्रम यशस्वी होण्यासाठी आणि तुम्हाला एवढा आनंद देण्यासाठी सर्वांनी आपल्याला सहकार्य केलंय आणि या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी आदरणीय शेळके सरांना विनंती करणार आहे. मी शेळके सरांबाबत कायम एक गोष्ट सांगत असतो, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं और जिस आग से बारूद बनता है उसे मारुति शेळके सर कहते हैं. जो भारत के सारे विद्यार्थियों के दिलों पर राज करते हैं वो सर, उनको मैं अभी रिक्वेस्ट करता हूं सर आप सब लोगों का आभार व्यक्त करिए. रामकृष्ण हरी. प्रत्येक आठवड्याचा शनिवार वह्या पुस्तकांच्या बाहेर शुद्ध आनंद मिळावा, त्या आनंदाने पुढचा आठवडा पुन्हा लढण्यासाठी ऊर्जा मिळावी, प्रेरणा मिळावी या हेतूनं प्रत्येक शनिवारी आम्ही लहान थोर सर्वांसाठी एक वेगळा आनंद, शुद्ध आनंद मिळावा यासाठी धडपडत असतो, नियोजन करत असतो. खरं तर काल एक API, एक PSI आणि एक व्याख्याते अशा तिघांचं नियोजन झालेलं होतं. परंतु तरीही मनाला समाधान वाटत नव्हतं की अगदी तिसरीपासून जॉईन झालेले अगदी 5-6 हजार मुलं जे आहेत, मोठ्यांसाठी मोठे अधिकारी चालतात, पण या लहानग्यांसाठी काहीतरी वेगळा उपक्रम करावा या दृष्टिकोनातून आम्ही सकाळपासून नियोजन करत होतो की हे अधिकारी आपण वेगळ्या कार्यक्रमाला बोलू, आज काहीतरी वेगळा कार्यक्रम करू की जेणेकरून लहान मुलांना सुद्धा त्यामध्ये खऱ्या अर्थानं आनंद मिळेल आणि वेगळ्या पद्धतीने काहीतरी आदर्श शिकायला मिळेल. आणि म्हणून नियोजन करत असताना सकाळी आमचे परममित्र मस्के सर यांचा वाढदिवस आमच्या डोक्यात आला आणि आता वाढदिवस आणि आनंद हा दोन एकत्र कसा करता येईल. मग एक
विनोदाचार्य आमचे एक मित्र आहेत, विनोदी व्याख्याते आहेत, त्यांचं आणि या वाढदिवसाचा कुठंतरी मेळ बसून एक छानसा कार्यक्रम आपल्या स्टुडिओमध्ये करूया असा पहिल्या टप्प्यात ठरलं. मात्र सरांशी बोलणं झालं आणि सरांनी सांगितलं की सर, या अगोदर आपली बऱ्याच वेळा चर्चा झालेली आहे. आपल्या हिवरे बाजारच्या कार्यक्रमाला जे चिमुरडी वारकरी कार्यक्रमासाठी आले होते आणि कार्यक्रमाची सुंदरशी शोभा वाढवली होती, अगदी पोपटराव पवार, हरिभक्तपरायण बंडातात्या कराडकर यांनी त्यांचं खूप कौतुक केलं होतं. अशा चिमुरड्या वारकऱ्यांबरोबर आज आपण संध्याकाळचा कार्यक्रम साजरा करूया ठरलं. आता इथं थोडंसं डोंगर जंगल भाग सगळा असल्या कारणानं म्हणजे इथं आत दिसतोय, म्हणजे ऑनलाईन जे पाहणार आहेत त्यांना आत दिसतंय, हा 1% भाग नाही. बाहेर गेलं की जंगल डोंगर असं वाटतंय सगळं सोडून इथंच राहावं. एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे, एक अध्यात्माचा एक उच्च स्तर अशा प्रकारच्या सुंदरशा पवित्र वातावरणामध्ये, निसर्गरम्य वातावरणामध्ये नक्कीच्या मुलांना मिळणार आहे. आणि म्हणून ठरलं की आजच्या पद्धतीचा हा आनंदी शनिवार आणि सरांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्राला नवं तर आपल्याकडं 8 राज्यामध्ये मधून जॉईन झालेले मराठी बांधव आहेत, म्हणजे मराठी भाषिक लोक आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक छानसा आदर्शही देऊ आणि आनंदही देऊ. आणि म्हणून आजच्या या आनंदामध्ये पहिला महत्त्वाचा उपक्रम झाला श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या चिमुरड्या, त्याचबरोबर युवकांनी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच मार्गदर्शकांनी, सर्वच हरिभक्त परायण मंडळींनी खूप छानसं भजन सादर केलं. आणि खरोखर आजचा शनिवार आनंदी शनिवार नाही तर परमानंदी शनिवार झाला. आणि हा परमानंदी शनिवार ज्यांच्यामुळे झाला त्या सर्व श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्थेसाठी आपण सगळ्यांनी एकदा कडाडून टाळ्या करायच्या. मी या संस्थेच्या मार्गदर्शक हरिभक्तपरायण श्री स्वामी महाराज यांचं मनापासून आभार मानतो की मी कधी कधी मनात असा विचार करायचो की या भारतातल्या युवकांना, या भारतातल्या विद्यार्थ्यांना घडवायला अशा पद्धतीचे संस्कार असायला पाहिजे. जेव्हा 8 वर्षाच्या संभाजी राजांना पुरंदरच्या तहामध्ये लाखो फौजेच्या, लाखो शत्रूच्या गराड्यामध्ये जामीन म्हणून ठेवून जात असताना शिवाजी महाराजांच्या मनामध्ये काय दडपण आलं असेल. आत्ताच्या मुलांना त्याचं फक्त पुस्तकातच वाचावं लागेल. मात्र 8 वर्षाचे मुलं आई वडिलांना सोडून वेगळ्या पद्धतीचं देशभक्तीचं, देवभक्तीचं शिक्षण घेत असणारे, अनुभूती घेत असणारे, खऱ्या अर्थानं शिवबांचा, खऱ्या अर्थानं साधू संतांचा इतिहास तो जगण्याचा आणि तो शिकण्याचा या ठिकाणी तुम्ही यज्ञकुंड मांडलेला आहे. खूप सुंदरसे संस्कार तुमच्यामध्ये होत आहेत. गेल्या 18 वर्षापासून ऑनलाईन आणि ऑफलाईन अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही घडवत आहोत, शिकवत आहोत. मात्र तुमच्यासारखं एक वेगळ्या पद्धतीचा पायंडा या ठिकाणी अनुभवायला मिळाला आणि तुमच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अखंड भारतातील 8 राज्यातील आमच्या विद्यार्थ्यांना तो अनुभवायला मिळाला. म्हणून तुम्हा सर्वांचे, या वारकरी संस्थेचे खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे परममित्र आदरणीय म्हस्के सर यांनी ह्या सुंदरशा उपक्रमाचं नियोजन केलं. त्याचबरोबर शेळके मास्टरमाइंड अकॅडमी, मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी या दोनही अकॅडमीच्या वतीनं आदरणीय गीते सर, सूरज यांनी केक ऐवजी वेगळी संकल्पना आणि म्हणून ही फळांची संकल्पना जी आहे, ही फळांची संकल्पना ही सुरू केली. मला असं वाटतं की ऑनलाईनच्या माध्यमातून जेवढे विद्यार्थी जॉईन आहेत त्या प्रत्येकानं खरं तर केक बनवत असताना किती वाईट पद्धतीनं बनवला जातो किंवा त्यामध्ये काय काय घातलं जातं हे सगळ्यांना माहिती आहे. पण या केकला पर्याय नव्हता, या सेलिब्रेशनला पर्याय नव्हता की काय वेगळं करावं. आणि आज खऱ्या अर्थानं केकला पर्याय आला, केकला पर्याय फळांचा आला. हे सगळे मुलं फळं खाऊ शकतात, त्यांना कुठलाही साईड इफेक्ट नाही, उलट चांगलाच इफेक्ट होणार आहे. परंतु मी एक विचार करत होतो की हा फळांचा बॉक्स कापत असताना म्हणायचं काय, पण इथं केक कापत असताना तो प्रश्न या वारकऱ्यांनी, या चिमुरड्यांनी खूप सुंदररित्या सोडला आणि परमेश्वराची आराधना, परमेश्वराचं ध्यान इथं केलं, घोषणा इथं केली. आणि म्हणून वाढदिवस अशा पद्धतीचा साजरा आपण इथून पुढून करावा आणि अशा पद्धतीचा सुंदरसा आदर्श म्हस्के सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या महाराष्ट्राला, या भारताला अनुभवायला मिळाला, आम्हाला अनुभवायला मिळाला. म्हस्के सरांनी हे सुंदरसं नियोजन केलं. खरं तर
अक्का आणि अण्णा दोघंही म्हणजे मस्के सरांचे आई वडील तीर्थयात्रेला गेलेले आहेत, घरी दोघंच आहेत, लहानसा शंभू. परंतु त्यांचं दुकान हे सगळं बंद करून ते इथं आलेले आहेत आणि या सुंदरशा उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आमच्या दोन्ही अकॅडमीच्या दोन्ही व्यासपीठाच्या वतीनं मी मस्के सरांशी, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर मस्के सरांचं सामाजिक काम फार मोठं आहे. अनेक माणसं अनेक वयोगटाची जोडली गेलेली आहेत आणि त्यामुळं त्यांचा मित्र परिवार आहे गावापासून दूर या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी, या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी ही सळक निंबळक या दोन्ही गावचे तरुण वर्ग इथं जमा झालेले आहेत. त्या तरुणांचेही त्या सर्व मित्रांचेही मनापासून आभार मानतो आणि या सुंदरशा कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी जॉईन केलं. गीते सरांनी सुंदरसं सूत्रसंचालन केलं. हरिभक्तपरायण स्वामी महाराजांनी गायन वादनाबरोबरच आपल्याला या सर्व वारकरी चिमुरड्यांनी खूप सुंदरसा अनुभव दिला की ज्याचं शब्दात वर्णन होणार नाही. आजचा खऱ्या अर्थानं आनंदी शनिवार हा शुद्ध आध्यात्मिक आणि परमानंदी शनिवार घडला. म्हणून तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, मनापासून धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी माझ्या या आभारपर 2 शब्दाला थांबतो, पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. अशाच पद्धतीने दर शनिवारी आनंदी शनिवार करूया. अभ्यासामध्ये एक वेगळी गोडी निर्माण करूया, मन फ्रेश करूया आणि पुन्हा सोमवारपासून नव्या दमाने नव्या ताकदीने आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला असं जाहीर करतो. मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी आणि शेळके मास्टरमाइंड अकॅडमी, सर्व स्टाफ, श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्था, सर्व विद्यार्थी, सर्वांचे सरांनी खूप खूप आभार मानले. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. आपल्याला ऑनलाईन एज्युकेशनसाठी दोन्ही अकॅडमीचे ॲप्लिकेशन, मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी 3री ते 8वी सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन मार्गदर्शन आणि शेळके मास्टरमाइंड अकॅडमी पोलीस भरती, शिक्षक भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या, रजिस्टर करा आणि आपल्या सुंदर अशा शिक्षणाला सुरुवात करा. धन्यवाद.